नमस्कार चव्हाण सर. नमस्कार. तुम्ही आज जी लॉंग जंप ह्या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक घेतलं, तर कशा पद्धतीने सराव किंवा काय काय सांगाल सर? कॉम्पिटिशनच्या आधी साधारण एक महिनाभरापासून प्रॅक्टिस करत असतो आम्ही कंपनीमध्ये. आणि त्याच पद्धतीने आम्हाला गाईडलाईन पण दिली जाते कंपनीमध्ये की कसं काय तुम्ही इव्हेंट हे करायचं, पार्टिसिपेशन कसं असणार, काय असणार, काय पद्धतीची कॉम्पिटिशन आहे, त्या पद्धतीने आम्हाला सराव करून घेतला जातो. त्या पद्धतीने एक महिनाभरात आपण ते प्रॅक्टिस करतो. तुमचा सराव कोणत्या ठिकाणी चालतो? टाटा मोटर्सचं एक स्वतःचं ग्राउंड आहे. त्याच्यावरती सगळे जम्पिंग इव्हेंट्स, थ्रोईंग इव्हेंट्स, सगळे ॲथलेटिक्सचे इव्हेंट्स प्रॅक्टिस होतात. त्याच ठिकाणी आपली प्रॅक्टिस होते. तुम्ही राहायला कुठे आहे? मी चिखलीला राहिला. मग चिखली ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी काय सरावाचं साधन किंवा काय उपलब्ध आहे का? तिथं अजून तरी काही नाही आहे. म्हणजे बाहेर ग्राउंड्स वगैरे, फुटबॉलचे वगैरे ग्राउंड आहेत प्रायव्हेटमध्ये, पण त्याच्यामध्ये असं ट्रॅक वगैरे नाही आहे. ॲथलेटिक्ससाठी ट्रॅकची काही व्यवस्था नाही आहे. जवळचं ग्राउंड म्हटलं तर आपण जे आत्ता करतोय तेच ग्राउंड जवळ इंद्रायणनगरचं. मग तुम्ही तुमच्याबरोबर कॉम्पिटिटर कंपनीतले किती जण आहेत? आता आम्ही 3 जण आहोत कंपनीतले. मग तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कोण उपलब्ध असतं? कंपनीचे जे काय स्पोर्ट डिव्हिजनचे हे आहेत लोक आहेत, त्यांच्याकडूनच आम्हाला मार्गदर्शन भेटतं. परत विद्यानिकेतन म्हणून एक स्कूल आहे शेजारीच, तिथे एक पानसरे म्हणून एक सर आहेत, तर ते स्वतः आम्हाला मार्गदर्शन करत असतात. याच्याबरोबर तुमच्या ज्या चिखली परिसरामध्ये तुम्ही राहता, तर त्या परिसरामधले काही लोकांचा सहभाग वगैरे असं करून एकत्र करण्याची काय प्रक्रिया घडवता का तुम्ही, किंवा काय तसं आहे का तुमचं नियोजन? अजून तर काही नाही, पण मी स्वतः मी जिथे राहतो तिथे जे मुलं आहेत लहान, अंडर 18 किंवा 12 किंवा 15 असे, त्यांना घेऊन मी माझ्या ग्राउंडवरती कोणाला तरी घेऊन त्यांना एक पार्टिसिपेट वाढवण्यासाठी किंवा त्यांना थोडंसं अवेअरनेससाठी प्रयत्न करतो मी स्वतः. त्यांना घेऊन ग्राउंड दाखवणे, मग त्या पद्धतीने त्यांना जर काही इंटरेस्ट असेल तर एखादी गोष्ट करणे, किंवा स्वतः माझ्याकडे व्हॉलीबॉल, फुटबॉल असे स्वतःचे माझे जे काही किट आहेत त्या पद्धतीने त्यांना खेळायला शिकवणे, असं स्वतः करत असतो मी माझ्या सोसायटी पुरतं. पण असं काय ग्लोबल काही नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला खेळाची आवड कधीपासून आहे? मी ॲक्च्युली कोल्हापूरचा आहे प्रॉपर. मी गावाकडे व्हॉलीबॉल खेळायचो, पण ज्या दिवशी कंपनीत लागलो टाटा मोटर्सला 95 पासून, त्यावेळेपासून मी कंपनीतले जी काही माहिती व्हायला लागली, इव्हेंट्स किंवा जे काही प्रॉपर आपल्याला टेक्निक असतात, ह्या सगळ्या गोष्टीची आवड मला कंपनीत आल्यानंतरच चालू झाली. कारण मी हॉस्टेलला राहिलो होतो 4 वर्ष टाटा मोटर्सच्या, त्यानंतरच मला सगळ्या इव्हेंटची सगळी माहिती झाली. तुमचा स्वतःचा ट्रेड किंवा इतर काय आहे कंपनीतलं? मी ऑलरेडी डायमेकर आहे टाटा मोटर्समध्ये. ITI म्हणजे अप्रेंटिसशिप कंपनीचीच केलेली आहे. आणि त्याच्यानंतर ऑफलाईनला म्हणजे साईड बाय साईड मी आता मेकॅनिकल डिप्लोमा कंप्लीट करून आता BEला ॲडमिशन घेऊन पार्ट टाईम BE करतो. निश्चितच चांगली भूषणावह गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्ही जे सुवर्ण पदक मिळवलं लॉंग जंपमधलं, त्याबद्दल सुद्धा आपला NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.